अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे. कारण अच्छा सॉरी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न अगदी खरा. आमदार साहेबांनी साहेबांनी विचारलेला प्रश्न एक मिनिट. खरा आहे का? त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही? सॉरी बोललो. आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मे गोपाल प्रोव्हिजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकुव्याला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर किंवा तक्रारीच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात. प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघालं आहे. तर तशी 9/3/21ला एक तपासणी केली होती, 15/12/22ला केली होती आणि आता 10/3/25ला जे नमुने घेतले त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ त्या ठिकाणी आढळलेली आहे. सोयाबीन तेल महिका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो. शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो. त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले. सदर दोन्ही नमुने योग्य नसल्याचं, कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलं आहे आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर गुजरात राज्यात सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. आपल्या इथं त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु सदरचा मालक हा जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जी काही लॅब आहे त्या लॅबमध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत आपण ते पाठवलेत. त्याच्या आलेल्या निकालानंतर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी त्या ठिकाणी आश्वासन देतो, खात्रीनं सांगतो. कुणावर साहेब बोला. अध्यक्ष महाराज, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातली, शहरी भागातली गोरगरीब जनता या तेलावरती अवलंबून आहे आणि खाण्यातून आजकाल गंभीर आजार होत आहे. हे समोर आल्याच्या नंतरही हे जे असे लोक आहेत ते सर्व तेलामध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवतात. याच्यामध्ये माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहे की याच्यामध्ये एकदा लक्षात आल्याच्या नंतर मार्च 3मध्ये 2025मध्ये लक्षात आल्याच्या नंतर सुद्धा त्यावर कारवाई केली नाही. त्यांनी अपील टाकली की मला दुसऱ्या प्रयोगशाळेमध्ये हे सॅम्पल जाऊ द्या, कुठे टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हैसूर. का बरं तिथे एकदा भेसळ लक्षात आल्याच्या नंतर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना त्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे ॲडजस्टमेंट करून सॅम्पल पास करून घेण्यासाठी वेळ का देता? हा माझा पहिला प्रश्न. याच्यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर कारवाई का केली नाही आतापर्यंत? ज्या वेळेला अशा पद्धतीनं भेसळ तेल येतं त्यावेळेला तिथल्या जिल्ह्याचे अधिकारी जो कोणी असेल त्याच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई करण्याचं अपेक्षित आहे, ती केली नाही. नंबर 2, हा तिसरा प्रश्न असा आहे की तेलामध्ये पर्टिक्युलरली 60% ओरिजिनल तेल आणि त्याच्यामध्ये काही दुसरं तेल मिसळण्याची मुभा आहे. याच्यामध्ये शुद्ध तेल लोकांना मिळत नाही. शुद्ध तेल न मिळाल्यामुळे मग त्याच्यामध्ये पॉम ऑइल टाका, दुसरं ऑइल टाका, असं करून लोकांना ते तेल मिळते. त्याच्यामध्ये एक नवीन कायदे करून 100% तेल हे जनतेला मिळेल अशा पद्धतीची काही उपाययोजना सरकार करणार आहे का? हे माझे 3 प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी विचारल्याप्रमाणे ते बरोबर आहे. परंतु कायद्याप्रमाणे रेफरल लॅबमध्ये पदार्थ पाठवावे लागतात आणि त्याच्यानंतरच अंतिम त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जातो. परंतु त्या दरम्यान निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कार्यवाही करणं हे अपेक्षित होतं. ती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांजवळून ती दिरंगाई झालेलीच आहे. थांबा, प्रश्न उत्तर होऊ दे, बसा. उत्तर होऊ दे ना त्यांचं. आणि सदस्य महोदयांनीच सांगितल्याप्रमाणे 80% 20% असं ब्लेडिंग करण्याची मुभा त्या ठिकाणी आहे. बरोबर, ठीक आहे.